विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी सैफन नदाब। आपण पाहतात विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तुळजापूर शहरातील अतिक्रमण हटवण्याबाबत दलित युवक आंदोलन यांचे मुख्य अधिकारी यांना निवेदन। दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी दलित युवक आंदोलन यांच्या वतीने मुख्य अधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना तुळजापूर शहरातील अतिक्रमण हटवण्याबाबत निवेदन देण्यात आलेले आहे। या निवेदनात असे नमूद करण्यात आलेले आहे की तुळजापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापनस तीर्थ मंदिर शासकीय विश्रामगृह हा VIP मार्ग असून सदरील VIP मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून नमूद VIP मार्गावरील वाहनास येणे जाण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे। याचंच पापनस तीर्थ मंदिर येथील रहिवासीच्या अगदी रोड समोर पत्र्याचं मोठे शेड उभा करून काही गावगुंड दारू आणि पत्ते असे आवक धंदे व्यवहार चालतात। त्यामुळे स्थानिक रहिवाशांना खास करून महिलांना त्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। काही प्रकरणाच्या पोलीस स्टेशन येथे तक्रारी सुद्धा गेलेल्या आहेत, तरी या गावगुंडावर त्याचा काहीच मात्र फरक पडत नाही। म्हणून सदरील VIP मार्गावरील अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावं, अन्यथा दलित युवक आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे। या निवेदनावर दलित युवक आंदोलन उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कांबळे, जयराज क्षीरसागर, गोरख पारदे, आकाश शिंदे, सोमनाथ डोलारे, निलेश एडके यांच्या सुरक्षा सह्या आहेत। प्रवीण राठोड, उस्मानाबाद प्रतिनिधी। आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकन बटन दाबून आपल्या चॅनलला पुढे वाढवा। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। काल 28 डिसेंबर 2022 रोजी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई झालेली आहे। या ठिकाणी गोरगरीब लोक एक छोटीशी झोपडी मारून राहत होते। त्या ठिकाणी नगरपालिकेने JCB चालवलेला आहे। तर याच ठिकाणी मंदिर संस्थांची जागा असल्यामुळे या ठिकाणी कारवाई झालेली आहे। पण याच ठिकाणी एक RCC बांधकाम सुद्धा आहे आणि ती RCC बांधकाम कोणाच्या तर वरद हस्ताने झालेलं आहे आणि ती वगळून इतर फक्त गोरगरीब लोकांच्याच घरावरती या ठिकाणी JCB फिरवलेला आहे। त्यांचा पसारा या ठिकाणी बघा तुम्ही, त्यांचे भांडी कुंडी या ठिकाणी सर्व पसारा त्यांचा अस्ताव्यस्त झालेला आहे। आणि ज्यांनी अनाधिकृतपणे RCC बांधकाम केलेलं आहे ते कोणाच्या तर वरद हस्तामुळे ते वगळून बाकीची कारवाई केलेली आहे। तर सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना 29 डिसेंबर आजच्या तारखेमध्ये मी निवेदन दिलेले आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते शासकीय विश्रामगृह तुळजापूर ह्या VIP रोड असून त्या रोडवरती सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी एक मोठे शेड उभारून त्या ठिकाणी गावगुंड तिथे धिंगाणा घालत असतात। रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी दारू पिऊन त्या ठिकाणी जुगार पत्ते खेळत आहेत आणि त्याचा नाहक त्रास खास करून स्त्रियांना जास्त होत आहे आणि त्याचे काही प्रकरण पोलीस प्रशासनात देखील गेलेले आहेत। त्याच्यावर गुन्हे सुद्धा नोंद झालेले आहेत, तरी सुद्धा या गावगुंडांना कुठलाही फरक पडत नाही। आणि म्हणून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना माझे निवेदन आहे आणि CO साहेबांना मी निवेदन दिले, पोलीस प्रशासनालाही दिलेलं आहे, सन्माननीय तहसीलदार साहेबांनाही दिलेलं आहे। तर ह्या निवेदनावर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा दलित युवक आंदोलन तीव्र आंदोलन करेल, याचा दखल घ्यावी। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।